मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। अतिवृष्टी आणि पुरामुळे कर्ज वसुलीला स्थगिती, फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यस्तरीय बँकर समितीला सरकारचे आदेश। वाळू माफियांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दणका, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट आता जागेवरच रद्द करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडक आदेश। कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामे दिलेत, जिल्हाध्यक्ष सचिन पोटींची माहिती। शिष्यवृत्ती परीक्षा 2026च्या तारखेमध्ये बदल, 8 फेब्रुवारीला टीईटी परीक्षा असल्याने निर्णय, 5वी 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार। प्रारूप मतदार यादीवरील हरकतीस मुदतवाढ, विरोधी पक्षांची मागणी, निवडणूक आयोगाने केली मान्य, महापालिका मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर, प्रारूप यादीला हरकतीस 7 दिवसांची मुदतवाढ। पुण्यात 5 नवीन पोलीस स्टेशन स्थापन होणार, पुणे पोलीस आयुक्तालयाला मिळणार 2 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, लवकरच शासन आदेश जाहीर होणार। साताऱ्यात पिस्तूल घेऊन फिरणारा पोलिसांच्या ताब्यात, निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पोलिसांची कारवाई, शाहूपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। मीरा भाईंदरमध्ये घरफोडी करणारे चोरटे गजाआड, चोरट्यांकडून 13 तोळे सोने आणि 15,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुणे नाशिक महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात 4 जण जखमी, अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।